आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। मध्य रेल्वेला पावसाचा फटका, 60 लोकल फेऱ्या रद्द, चाकरमान्यांचे प्रचंड हाल। मुंबई भोवती पाणीच पाणी, ठाणे, रायगड, पुण्यामध्ये रेड अलर्ट, मिठी, उल्हास नद्या तुडुंब, धोक्याची पातळी ओलांडली, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओसंडून वाहू लागले। दमदार पावसामुळे जलाशयांच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ, सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77% जलसाठा। मुंबईसह उपनगरासह जोरदार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचलं। 22 तासामध्ये मुंबई शहरामध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईच्या भुयारी मेट्रोमधील स्थानकामध्ये पाणी साचल्यामुळे कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठोठावला दंड, कंत्राटदारावर हलगर्जीपणाचा ठपका। बदलापूरमध्ये उल्हास नदीला पूर, आपत्कालीन परिस्थितीमध्ये एनडीआरएफची टीम बदलापूरमध्ये तैनात। कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस। पुण्याच्या राजगड तालुक्यामधील तोरणा किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेवर दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे तोरणा किल्ल्यावर पायवाटेचा मार्ग पूर्णतः बंद। पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली, दमदार पावसामुळे पवना धरण क्षेत्रामधील पाण्यामध्ये मोठी वाढ।